कारण जरी शिजलेलं असलं तरी ते तुपामध्ये फ्राय करावंच लागणार. गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर मग ते लागू शकतं खाली आणि त्याच्यामध्ये परतायचं आहे, पूर्ण परतून घ्यायचं आहे. चांगलं हे शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना ही वेलची पावडर टाकायची आहे, त्याबरोबर हा थोडासा खवाही येणार याच्यामध्ये, जास्त नाही टाकणार आहे. हा आता खवा टाकलाय म्हणजे चवीला अजून अतिशय उत्तम लागतं ते. आता हे ड्रायफ्रुट्स आपण फ्राय करून घेतले होते तेही टाकायचे त्याच्यामध्ये सर्व. बघा कसं छान फ्लेवर आलाय, कलर आलाय. मी 2006 मध्ये, तेव्हा फोन वगैरे काही नव्हते की यूट्यूबवर वरती बघून आपण करू शकतो, असं काही नव्हतं. पण मी केली. त्याच्यानंतर ही आता दुसऱ्या वेळेला करते. आता हे बघा, आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, पाहू शकता. याच्यामध्ये आपण क्रीम पण टाकू शकतो, मिल्क पावडर ही टाकू शकतो. गॅस कमी केला होता, फास्ट करते. सतत कंटिन्यू. ही पहा आता पूर्ण शिजली आहे. घट्ट होत चालली ना की समजायचं शिजली आहे. मी हा कलर जो घेतला होता ना तो टाकला नाहीये, कारण मटर जे होते ना ते ताजे होते, त्यामुळे त्यांना कलरची गरज नाहीये. हे बघा तुम्ही पाहू शकता, कलर त्याला ऑलरेडी आहे, त्यामुळे मी हे स्किप केलं. आणि मस्त फ्लेवर आलाय, सुगंधही छान येतोय. आणि तुम्हालाही आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा क्रांती रेसिपीजला. ही पाहू शकता तुम्ही कशी छान खीर झाली आहे. हिरव्या मटरची, ताजे मटर होते त्याची खीर बनवली आहे. तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.